पुणे बेंगलोर महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे। हे काम संथ गतीने सुरू आहे। त्याचबरोबर हे काम सुरू असताना पर्यायी सर्व्हिस मार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे कोल्हापूर ते पुणे या टप्प्यातला प्रवास अत्यंत वेळखाऊ आणि त्रासदायक ठरतोय। एकीकडे रस्त्याची ही अवस्था असताना दुसरीकडे टोल आकारणी मात्र जोमाने सुरू आहे। याविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील टोल नाक्यांवर एकाच वेळी धरणं आंदोलन करण्यात आलं। रस्तेच नाहीत तर टोल द्यायचा कशासाठी असा सवाल उपस्थित करत टोल नाही टोला द्या अशी आक्रमक भूमिका घेत टोल नाक्यांवर धरणं आंदोलन केलं। सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं किणी टोल नाक्यावर आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला। दरम्यान दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुस्थितीत होईपर्यंत टोलमध्ये 25% सवलत देणं, ही सवलत 50% वाढवण्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणं, 15 दिवसांमध्ये सर्व्हिस रोडची दुरुस्ती करणं, टोल नाक्यांपासून 20 किलोमीटरपर्यंतच्या गावांना टोल माफ करणं ही आश्वासनं दिल्यानंतर आंदोलनाला यश आल्यानं आंदोलन स्थगित करण्यात येत असून महिनाभरात या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करू असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय। 25% सवलत दिली होती असं सांगितलं, परंतु त्यात सुद्धा एक्झॅक्ट 25% दिली गेली नव्हती। आम्ही आकडेवारी काढलेली आहे, त्यांना सांगितलं की ती एक्झॅक्ट 25% करा। आमची मागणी होती सर्व्हिस रोड हा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत 100% टोल माफ करावा, परंतु त्यांनी कायद्यातल्या अडचणी आणि हा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं अभिप्रेत असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये नाही, परंतु सकारात्मकरित्या पत्र त्यांनी दिलेलं आहे की हा निर्णय आम्ही 50% करण्याची भूमिका घेतो। 15 दिवसात हे सर्व्हिस रोड व्यवस्थित त्या ठिकाणी करतो। त्याचबरोबर नियमात तरतूद होती 20 किलोमीटरच्या गावातल्या लोकांना पास देऊन सोडायची, त्याची अंमलबजावणी नव्हती। तोही त्रास 20 किलोमीटरमधल्या जवळजवळ 30 गावांना होत होता। ते गाव टू गाव जाऊन त्यांना पास देण्याची व्यवस्था या ठिकाणी करा म्हणून अशा सूचना दिलेल्या आहेत। आणि म्हणून आता कोल्हापूर आणि कराड, सातारा या बाबतीत आम्ही या ठिकाणी पुढची दिशा नक्कीच 50% घेण्यासाठी या ठिकाणी ठरवू। पुण्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे। माझं संग्राम तोपटेंशी बोलणं चालू आहे, तिथले आंदोलन अजून चालू आहे, कारण की तिथली मागणी 6 लेन तिथं झालेलं आहे आणि म्हणून तिथली मागणी वेगळी आहे। त्यांचं आंदोलन अजून चालू आहे, त्याला आमचा पाठिंबाच आहे आणि अजून मी त्यांच्याशी बोलत राहून अधिकाऱ्यांशी बोलून तिथलाही मार्ग निघेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। किती दिवसाचं अल्टिमेटम दिले तुम्ही ते 50% करण्यासाठी? त्यांनी ताबडतोब या ठिकाणी 50% पत्रव्यवहार करत असतील। पुढील दिवसात 15 दिवसात रस्ते दुरुस्त करतो आणि हा पाठपुरावा ताबडतोब करतो। आम्ही 1 महिनाभरचा टाईम त्यांना देऊ, कारण की हा प्रस्ताव इथून राज्य शासनाकडून जाणं, पुढं जाणं, दिल्लीमध्ये जाणं, याला महिनाभराचा टाईम आम्हाला द्यायला हरकत नाही। महिनाभरात त्यांनी निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। या लढ्याला पहिल्या टप्प्याला यश आलं नाही, 100% लोकांचा हा प्रश्न किमान आम्ही रस्त्यावर आणला। 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आम्ही ठाण मांडून त्या ठिकाणी होतो आणि किमान सरकारला जाग आली। जे 25% सवलत होती त्यात सुद्धा 2 रुपये जास्तच होते। आज सकाळपासून किमान या आंदोलनाच्या भीतीमुळे सगळ्यांना फ्री सोडण्यात आलं। किमान तो फायदा सामान्य माणसाचा झाला आणि पुढे देखील तो फायदा होईल अशी आम्हाला खात्री आहे। 15 दिवसाचा अल्टिमेटम तर आता सरकारनं दिलेलं आहे, तुम्हाला 15 दिवसाचं मुदत दिलेली आहे। 15 दिवसानंतर पुढचा टप्पा कसा? नाही, मला वाटतं 14 दिवसानंतर ठरवू, कारण की 15 दिवस पूर्ण व्हायच्या आधी काय ते करतात ते ठरवू आपण आणि आंदोलन आमचं राहील। साहेब, या 15 दिवसांमध्ये वाहनांना टोल लागणार की नाही लागणार, काय नेमकं चर्चा झाली? नाही, मी ऑलरेडी सांगितलं 15 दिवसात हे रस्ते दुरुस्त करणार आहे आणि 50%चा प्रस्ताव पाठवणार आहे। त्याला आम्ही महिन्याची मुदत देतोय, त्यांनी महिन्याभरात तो मंजूर करा अशी आमची अपेक्षा आहे, कारण की हे काम 2 वर्ष चालणार आहे 6 लेनिंगचं। त्यामुळे हा 25%ची सवलत ही 6 लेनचं काम पूर्ण होईपर्यंत कायद्यातली तरतूद। आम्ही म्हणतो ती 50% करा, कारण की 6 लेनचं काम चालू होईपर्यंत करावे अशी आमची मागणी। किणी टोलनाका इथल्या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत असगावकर यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।